इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी शहरभर उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आज शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल करण्यात आला। या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे इचलकरंजीतील राजकीय वातावरण तापले असून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सयाजी चव्हाण तर उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांचे अर्ज दाखल करण्यात आले। पहिल्यांदाच होणाऱ्या महापौर निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून कोणाच्या गळ्यात पहिला महापौर पदाचा मान पडणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। अर्ज दाखल करत असताना बोलताना शिवशाहू आघाडीचे नेते मदन कारंडे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत हळवणकर आवाडे गटातील अंतर्गत मतभेदाचा फायदा शिवशाहू आघाडीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा दावा केला। त्यांनी आघाडीची रणनीती ठाम असल्याचे सांगत संख्याबळाच्या गणितात आम्ही आघाडीवर असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी गट नेते उदय पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, संजय कांबळे, रणजित जाधव, सदा मलाबादे, यास्मिन तासगावे, पद्मा सावरतकर, सचिन राणे यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापौर पदासाठी चुरस निर्माण झाली असून ही निवडणूक केवळ पदासाठी नसून इचलकरंजीच्या आगामी विकासासाठी दिशा ठरविणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। शहराचा कारभार कोणाच्या हाती जाणार, कोणती आघाडी सत्तेवर येणार यावर येत्या काळातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत। दरम्यान शिवशाहू विकास आघाडीने महापौर व उपमहापौर पदाचा आपला दावा मजबूत करत राजकीय मैदानात ठाम पाऊल टाकले असून इचलकरंजीतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। आज शिवशाहू आघाडीच्या वतीनं महापौर उपमहापौरचे फॉर्म आज आम्ही शिवशाहू आघाडीच्या वतीनं महापौरासाठी सयाजीराव चव्हाण आणि उपमहापौरसाठी आलासे वहिनींचा आम्ही आज त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज एक वेगळ्या पद्धतीचा लढा या महानगरपालिकेच्या आणि शहराच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी आम्ही करण्याच्या दृष्टिकोनातून हा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे। आपण सगळ्यांनी विचारलं की निवडणुकीचा का फॉर्म भरला। भारतीय जनता पक्षामध्ये हळवणकर आणि आवाडे हे दोन गट आहेत, त्याच्यातला एक साक्षात्कार होण्याची बी शक्यता काही नाकारता येणार नाही। त्यामुळं आणि खास करून ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून लोकशाही जागृत राहिली पाहिजे आणि खास करून इथून या इचलकरंजी जनतेच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासंदर्भात शहराच्या विकासासाठी कोणती गोष्ट चांगल्यासाठी काही ठिकाणी विरोध करावा लागला तर त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका सुद्धा आमची ठाम राहील हेच त्या एक संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा फॉर्म भरला म्हटलं तरी गाव अवघड ठरणार नाही।